आदरणीय वांदिले सर, संचालक वांदिले कोचिंग क्लासेस, या मंचावर उपस्थित आपली शाळा या अनौपचारिक अभ्यास केंद्राचे संस्थापक अध्यक्ष माननीय राजूभाऊ धोटे आणि आवर्जून भाषण कसं द्यावं या विषयाच्या अनुषंगाने ऐकण्यासाठी इथे उपस्थित झालेल्या माझ्या विद्यार्थी मित्रांनो आणि बहीण भावंडांनो, तर सुरुवातीला तुमचं मनापासून मी आभार मानतो की तुम्ही आवर्जून इथे उपस्थित झालात. त्याबद्दल तुमचं मनापासून आभार. साधारणतः 9:20 झाले. 1 तास आपल्याला इथे ऐकायचं आहे. त्यानंतर 10 ते 15 मिनटं राजूभाऊ धोटे बोलतील. आता 1 तासापूर्वी जर एखाद्याला वाटत असेल की मला वेगळ्या एखाद्या ट्युशनला जायचं आहे, मला आई किंवा बाबांसोबत दवाखान्यात जायचं आहे किंवा माझ्याकडे पाहुणे येणार आहे त्यामुळे मला मधातच उठून जायचं आहे, असा जर कोणाचा विचार असेल तर तो विचार कृपया थोडासा थांबवायचा आणि कमीत कमी 1 तास थांबायची आपली तयारी करायची. कारण तुम्ही एक जण जात नाही, एक जण जाताना तो दुसऱ्याला सांगून जातो की मी चाललो, मग त्यालाही वाटते की मी उठून गेलं पाहिजे. मग 2 जण जातात, मग कदाचित तिसराही जातो आणि मग 3-4 जण जर जात असेल तर मग इथं राहणारे डिस्टर्ब होतात आणि ते डिस्टर्ब झाले की आमच्यासारखा एखादा बोलणारा डिस्टर्ब होतो. मग आम्हाला असं वाटते की आम्ही भाषण कोणासाठी द्यायला आलो. खरं तर हे फुकटात आम्ही भाषण द्यायला आलो. आम्ही काही पैसे घेतले नाही. आम्ही आमच्या आयुष्यातला आज सुट्टीचा दिवस आहे तरीसुद्धा आम्ही आमचा 1 तास तुमच्यासाठी द्यायला आलो. तर तुम्ही किमान 1 तासाच्या पूर्वतयारीने इथे बसा अशी एक नम्र सूचना करतो, प्रामाणिक अपेक्षा तुमच्याकडून करतो आणि विषयाला सुरुवात करतो. मी माझा फोन सायलेंट केला आहे पुढच्या 1-1.25 तासासाठी. माझ्याकडून अपेक्षा आहे की आपले फोन सायलेंट ठेवा. आपण एखादा फोन उचलला नाही तर तिसरं महायुद्ध होणार नाही. होईल का ताई? 1 तासासाठी जर आपण आपला फोन उचललाच नाही तर तिसरं महायुद्ध होऊच शकत नाही. त्यामुळे आपण काळजी घेऊया की बोलणाऱ्याला आणि ऐकणाऱ्याला आपल्यामुळे डिस्टर्ब होणार नाही. हा भाषण कसं द्यावं यातलाच एक भाग आहे. जसं वांदिल सरांनी मगाशी बोलताना म्हणून गेलं की गुल्हान सरांना वाटत असेल की सर कधी थांबतील. सरांकडे प्रास्ताविकाचा भाग होता. मग प्रास्ताविकाच्या भागात आपण किती वेळ मिनटं बोललं पाहिजे याचं काहीतरी नियोजन असते. संचालन कसं असावं, किती वेळ असावं, त्यात नेमकं काय असावं याचंही काही नियोजन असते. हे सगळे मुद्दे भाषण कसं द्यावं, भाषणाचे स्किल्स या अनुषंगाने वेगवेगळे मुद्दे असतात आणि ते मुद्दे 1 तासात पूर्ण होईल मला माझ्याकडून सांगणं हे तुम्ही कृपया अपेक्षित धरू नका. काही महत्त्वाच्या मुद्द्यांना मी ते स्पर्श करणार आहे. भाषण कसं द्यावं मोठा विषय आहे. कदाचित त्याला 2 दिवस अपुरे पडतील, 3 दिवस अपुरे पडतील, तरीसुद्धा 1 तासात जेवढं जमेल तेवढं मी सांगण्याचा प्रयत्न करेल. तुम्हाला वाटेल सरांनी हा तर मुद्दा आम्हाला सांगितलाच नाही, हा मुद्दा तर आम्हाला सांगितलाच नाही. तुम्ही लक्षात घ्या 1 तासात किती मुद्दे कव्हर होतील. बरोबर आहे. 1 दिवस असतो सुट्टीचा आणि त्या दिवसात जरा पूर्ण महाराष्ट्र दर्शन होईल का आपल्याला? आपल्याला जर महाराष्ट्र दर्शन करायचं असेल आणि आवड असेल तर प्रत्येक रविवार सुट्टीचा दिवस आपल्या सोयीचे दिवस काढावे लागतील. एक गाव, एक शहर, एक पर्यटन स्थळ आपल्याला निवडावं लागतील, फिरावं लागतील, तेव्हा महाराष्ट्र दर्शन होईल. तसं भाषण हा विषय जर संपूर्ण आपल्याला समजून घ्यायचा असेल तर टप्प्याटप्प्याने एक मुद्दा आपल्याला समजून घ्यावा लागेल. ठीक आहे. चला आता मुळात आपण मुख्य आपल्या विषयाकडे येऊया. भाषण कसं द्यावं. पुन्हा एकदा वांदिल सर बाहेर गेले होते, ते आले, त्याबद्दल त्यांचं मी मनापासून आभार मानतो. तुमचं सुरुवातीला आभार मानलं की तुम्ही माझ्यासारख्या एका सामान्य शिक्षकाला इथं बोलायची संधी दिली. चला आपण विषयाकडे येऊया. भाषण कसं द्यावं. सरांनी बोलताना माझं कौतुक केलं. म्हणजे मी स्वतःला इतका मोठा समजत नाही, पण किमान या विषयाच्या अनुषंगाने काही महत्त्वाचे मुद्दे मला माहिती आहे ते सांगण्याचा मी तुमच्यासमोर प्रयत्न करतो. भाषण कसं द्यावं यापूर्वी भाषण कोण देऊ शकते या मुद्द्याकडे आपण येऊया. भाषण कोण देऊ शकते. जसं मी तुम्हाला म्हटलं की सायकल कोण चालवू शकते. ज्याला सायकल चालवता येते तो सायकल चालवू शकते. बरोबर आहे. पण तू सायकल चालवता कधी येऊ शकते? हां काय? हां, जेव्हा आपण प्रयत्न करू तेव्हा. समजा मी ठरवलं की मला जोपर्यंत पोहणं येत नाही तोपर्यंत मी पाण्यात जाणार नाही, तर पोहता येईल का? नाही. म्हणजे पोहणं येण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागेल हा भाग. पाणी लागेल आपल्याला हा एक दुसरा भाग. नदी लागेल, तलाव लागेल, विहीर लागेल, छोटासा झरा लागेल ज्याच्यात भरपूर पाणी राहील अशातला ओहोळ म्हणूया, हे सगळं लागेल. पण एवढं सगळं असताना आपली इच्छाच नसेल पाण्यात जाऊन पोहायची तर आपल्याला पोहता येईल का? तसं भाषणाचं आहे. भाषण येण्यासाठी सुरुवातीला आपल्या मनात एक इच्छा पाहिजे, प्रामाणिक इच्छा की मला भाषणी कला आली पाहिजे, मला स्टेजवर बोलता आलं पाहिजे. मी न भीता इतर छोट्या मोठ्या लोकांसमोर, कितीही लोकांसमोर, कुठेही कुठल्याही विषयावर बोलता
आलं पाहिजे. ही प्रामाणिक इच्छा, मनापासून इच्छा तुमच्या मनात असली पाहिजे. तुमच्या मेंदूला तसे सजेशन गेले पाहिजे की मला बोलता आलं पाहिजे. ही इच्छा जर असेल तर तुम्ही भाषण कला स्वतःमध्ये आत्मसात करू शकता. इच्छा जर नसेल तर तुम्ही भाषण ही कला आत्मसात करू शकत नाही. आता तुम्हाला हा विषय समजून घ्यायची इच्छा असल्यामुळे कदाचित तुम्ही इथे उपस्थित झालात. त्यामुळे भविष्यात तुम्ही चांगल्या पद्धतीचे वक्ते होऊ शकता, चांगले बोलू शकता, असं मला सुरुवातीला या प्रसंगी वाटते. दुसरा महत्त्वाचा मुद्दा आता झाला एक इच्छा. भाषण देण्यासाठी आपल्याकडे आपली इच्छा पाहिजे. दुसरा मुद्दा आपल्याकडे सांगण्यासारखं काहीतरी पाहिजे. मला असं वाटते की मला सायकल चालवता आली पाहिजे. मला असं वाटते की आज बॉर्डर 2 लागला, कदाचित शुक्रवारी लागला. बॉर्डर 2 पाहायची माझी इच्छा आहे. बॉर्डर 2 समजला का? पिक्चर पाहायची इच्छा आहे ना. पैसे तर लागेल, इच्छा पैसे लागेल ना, तेव्हाच आपल्याला पिक्चर पाहायला जाता येईल ना. वेळही लागेल, म्हणजे अभ्यास करायची सवय लागेल. तर भाषण येण्यासाठी इच्छेसोबत आपल्याकडे काही सांगण्यासारखं पाहिजे. जसं मी या विषयावर तुमच्याशी बोलत आहे, चर्चा करत आहोत, तर माझ्याकडे या विषयावर सांगण्यासारखं काहीतरी आहे. वांदिल सर एका वेगळ्या विषयावर बोलले, मालक कसं बनावं हा विषय त्यांनी स्पर्श केला, तर त्यांच्याकडे ह्या विषयाचे सांगण्यासारखे मुद्दे होते. राजूभाऊ धोटे आपली शाळा या विषयावर बोलतात. आपली शाळा एक अनौपचारिक अभ्यास केंद्र आहे, त्यामध्ये त्याने वेगवेगळे विषय घेतले. या विषयाची माहिती त्यांना आहे. म्हणजे काय, भाषण येण्यासाठी आपल्याकडे इच्छा पाहिजे नंबर 1. दुसरं आपल्याकडे सांगण्यासारखं काहीतरी पाहिजे. आता पुढच्या महिन्यात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे. शिवजयंती आपण त्याला म्हणूया. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मदिवस, जयंती, शिवजयंती म्हणूया. शिवजयंतीला भाषण द्यायचं आहे तर शिवाजी महाराजांविषयी सांगण्यासारखं तुमच्या जवळ पाहिजे. नाही तर तुम्हाला शिवाजी महाराजांवर भाषण देण्यासाठी उभं केलं, तुमची खूप इच्छा आहे की मी आज शिवाजी महाराजां जयंतीनिमित्त शिवाजी गार्डनमध्ये भाषण देणार आहे. अरे पण तुमच्याकडे सांगण्यासारखं काही लागेल ना. काहीच माहीत नसलं शिवाजी महाराजांचा जन्म कुठे झाला, मृत्यू कुठे झाला, त्यांनी मधले कार्य काय केले, त्यांच्या आईबाबांचं नाव काय, काय लढाया केला, काहीच माहीत नाही. मग तुम्हाला भाषण देता येईल का? नाही. भाषण देण्यासाठी इच्छा, दुसरं सांगण्यासारखं तुमच्याकडे काहीतरी पाहिजे. सांगण्यासारखं म्हणजे ज्ञान पाहिजे, इन्फॉर्मेशन पाहिजे, त्याला मराठीत आपण माहिती म्हणूया. ठीक आहे. नंतरचा तिसरा महत्त्वाचा मुद्दा अभ्यासाची सवय. इच्छा आहे, ज्ञान आहे, म्हणजे सांगण्यासारखं काहीतरी आहे, पण अभ्यासाची सवय आहे. तुम्हाला तुमची भाषण कला जर डेव्हलप करायची असेल तर अभ्यासाची सतत सवय लागेल. आपण छोट्या सायकलचं उदाहरण घेऊया, छोट्या मुलाचं उदाहरण घेऊया. छोटासा जेव्हा बाळ असते तेव्हा 4 पायावर तो रांगते, 2 पाय आणि 2 हात, याला आपण 4 पाय म्हणूया. हळूहळू त्याची आई असं हातात पकडते, त्याला हळूहळू चालवते. मग तोच एक हात भिंतीला लावून हळूहळू चालतो. काही वेळानंतर तो स्वतः कुठलाही आधार न घेता चालतो. काही वेळानंतर म्हणजे काही वर्षानंतर त्याची आई किंवा बाबा त्याला एक छोटीशी 3 चाकाची सायकल देते, तो चालवतो. मग 2 चाकाची सायकल देते. सुरुवातीला आई पकडतात, बाबा पकडतात, आजी आजोबा पकडतात, एखादा मित्र पकडतो, त्याला सायकल चालवणं शिकतो. काही वेळास तो पडतो, लागते, पुन्हा प्रयत्न करतो, पुन्हा शिकतो. म्हणजे सायकल चालवण्यासाठी तो सतत अभ्यास करतो, सतत प्रयत्न करतो. भाषण येण्यासाठी सुद्धा तुम्हाला सतत अभ्यास करावा लागेल त्या विषयामध्ये डेव्हलप होण्यासाठी. हे उदाहरण दिलं मी सायकलचं. दुसरं उदाहरण देतो. शिवाजी महाराजांच्या संदर्भात तुम्हाला भाषण द्यायचं आहे, तुमच्याकडे इच्छा आहे, सांगण्यासारखं भरपूर आहे. अभ्यासाची सवय नसेल तर तुमच्या भाषणात ती क्वालिटी येईल का? शिवाजी महाराजांचा जन्म माहीत आहे, मृत्यू माहीत आहे, त्यांच्या 2-4 लढायांचं माहीत आहे, पण तू त्यांच्याकडून काय घ्यायचं, कोणती प्रेरणा घ्यायची हे जर तुम्हाला माहीत नसेल, म्हणजेच तुमचा अभ्यास नसल्यामुळे माहिती नसेल, तर तुमच्या भाषणाचा तो इम्पॅक्ट, ती क्वालिटी इतरांना दिसणार नाही. म्हणून तुमच्याकडे इच्छा पाहिजे, तुमच्याकडे सांगण्यासारखं काहीतरी पाहिजे, ज्याला ज्ञान म्हणूया. तिसरं म्हणजे तुम्हाला अभ्यासाची सवय पाहिजे. या संदर्भात आंबेडकरांचं एक सुंदर असं नाव आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाराष्ट्रात देशात शिक्षण घेतलं, विदेशात जाऊन शिक्षण घेतलं, अमेरिकेमध्ये, लंडनमध्ये शिक्षण घेतलं. त्यांना म्हणजे मुळात त्यांच्याकडे पैसे नव्हते. वेगवेगळ्या संस्थानिकांच्या, महाराजांकडून त्यांनी मदत घेतली, काही समाज बांधवांकडून मदत घेतली, परंतु त्यांना अभ्यासाची सवय होती. त्यांची इच्छा होती की मला हे सगळं मिळवायचं आहे, ही तळमळ होती. आणि ह्या सगळ्या तळमळीतून जो काही माझा अभ्यास होईल तो मी या देशातल्या प्रत्येक समाजातल्या माणसाला पुढे आणण्यासाठी, वर आणण्यासाठी प्रयत्न करेल. ही प्रामाणिक त्यांची इच्छा होती. तसं भाषणाचं, तुम्हाला भाषण कला येण्यासाठी इच्छा पाहिजे, सांगण्यासारखं काहीतरी पाहिजे, ज्याला ज्ञान म्हणूया. तिसरं अभ्यासाची सतत सवय पाहिजे. आंबेडकर साहेब शेवटपर्यंत अभ्यास करत होते. असं म्हणतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या रात्री मरण पावले त्या रात्रीसुद्धा एक पुस्तक लिहित होते. नंतर ते पुस्तक प्रकाशित झालं. त्या पुस्तकाचं नाव बुद्ध अँड हिज धम्म आहे असं सांगितलं जातं. कन्फर्म नाही माहीत मला, पण किमान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शेवटच्या दिवसापर्यंत अभ्यास करत होते, हे आपण कृपया समजून घ्यावं. नंतरचा महत्त्वाचा मुद्दा आत्मविश्वास पाहिजे. इच्छा आहे,
सांगण्यासारखं आहे, ज्ञान आहे, अभ्यासाची सवय, पण जर आत्मविश्वासच नसेल. माझ्याकडे इच्छा आहे सांगण्यासारखं आहे शिवाजी महाराजांविषयी, आंबेडकरांविषयी, सावित्रीबाईंविषयी अभ्यासाची सवय आहे. मी भरपूर अभ्यास केला सावित्रीबाईंचा, शिवाजी महाराजांचा, आंबेडकरांचा, महात्मा फुल्यांचा, गांधीजींचा. आत्मविश्वासच जर नसेल तर आपण भाषण देऊ शकणार नाही. आत्मविश्वास प्रचंड आपल्या मनात असला पाहिजे की आमच्यासमोर कितीही लोक असो, कुठल्याही विषयाचे असो, कुठल्याही विषयाचे म्हणजे इंग्रजी शिकवणारे असो, गणित शिकवणारे असो, विज्ञान शिकवणारे असो, प्राध्यापक वर्ग असो, प्राथमिक शिक्षक वर्ग असो, माध्यमिक शिक्षक वर्ग असो, इंजिनियर असो, वकील असो, SDO असो, कलेक्टर असो, काही असो, कोणी असो, मी मोकळ्या मनानं, मोठ्या आत्मविश्वासानं, न भिता, माझे पाय न थरथरता, हात न थरथरता, आवाज स्पष्ट या पद्धतीनं, चांगल्या पद्धतीनं, मोठ्या आत्मविश्वासानं मी भाषण देईल, असा आत्मविश्वास आपल्या मनात कायमस्वरूपी असला पाहिजे. तर आपण चांगल्या पद्धतीने भाषण देऊ शकतो. उदाहरण सांगतो मी बाजीप्रभूंचं. शिवाजी महाराजांना पन्हाळा किल्ल्यावर सिद्धी जोहरनं बंदिस्त केलं. बंदिस्त म्हणजे वेढा घातला किल्ल्याला, आणि काही दिवस वेढा चालला, काही महिने वेढा चालला. मग पावसाळ्याचे दिवस आले. शिवाजी महाराजांना वाटलं की पावसाळा आलाय, सिद्धी जोहर किल्ल्याचा वेढा सैल करेल म्हणजे थोडासा मोकळा करेल, म्हणजे कुठेतरी खाचखळगे भेटेल आपल्याला पटकन निघून जायला. पण तो सिद्धी जोहरनं वेढा आणखी टाईट केला, घट्ट केला. कोणाला आतून बाहेर आणि बाहेरून आतमध्ये जाता येत नव्हतं. शिवाजी महाराजांसमोर प्रश्न पडला की आपल्याला आता इथून सुटायचं आहे, कारण किल्ल्यावरची रसद संपत आली आहे, आपलं स्वराज्य धोक्यात आला, काय करायचं. मग त्यांनी एक वेगवेगळी योजना तयार केली, शिवा न्हाव्याला तयार केलं, मग नकली शिवाजी बनवण्यात आला. हा सगळा प्रसंग बाजूला ठेवतो, डायरेक्ट बाजीप्रभूकडे येतो. बाजीप्रभूंच्या घोडखिंडीचा प्रसंग तुम्ही आठवा. घोडखिंडीत बाजीप्रभू, शिवाजी महाराज आणि साधारणतः त्यांचे 500-600 सैनिक जमा झाले. त्यांना असं दिसलं शिवाजी महाराजांना की अरे सिद्धी जोहरचं सैन्य टप्प्यात आलं आहे, टप्प्यात म्हणजे डोळ्यासमोर आलेलं आहे, ते आता आपल्यासोबत आपल्यावर हल्ला करणार आहे. शिवाजी महाराज बाजीप्रभूंना म्हणाले, बाजी सैन्य टप्प्यात आलं आहे, शत्रूंचं सैन्य डोळ्या देखत समोर आलेलं आहे, आता आपला टिकाव लागणार नाही, इथेच आपण मैदानावर लढाई करूया, जे होईल ते बघूया. बाजी काय म्हणाले, महाराज नाही, तुम्ही विशालगडाकडे प्रयाण करा, विशालगड तिकडून आणखी दूर, तुम्ही विशालगडाकडे प्रयाण करा म्हणजे निघून जा, मी इथे या शत्रू सैन्यांना रोखून ठेवतो, काही सैन्य तुम्ही घेऊन जा, काही सैन्य माझ्यासाठी ठेवा, मी या घोडखिंडीत थांबतो आणि जोपर्यंत तुम्ही विशालगडावर पोहोचत नाही आणि तोफेचा 3 बार देत नाही तोपर्यंत मी इथून एकाही शत्रूच्या सैनिकाला पुढे जाऊ देणार नाही. बाजीप्रभूंना ठाम आत्मविश्वासाने सांगितलं आणि ते करून दाखवलं. नुसतंच आत्मविश्वास असलेला आत्मविश्वास दिसला पाहिजे ना, मग कृतीतून. बाजीप्रभू काय म्हणाले की महाराज तुम्ही विशालगडाकडे पोहोचा, एकही शत्रूच्या सैनिकाला मी पुढे येऊ देणार नाही. शिवाजी महाराजांनी सुरुवातीला नाही म्हटलं, मग प्रसंगावधान राखून शिवाजी महाराजांच्या लक्षात आलं काही गोष्टी. बाजीप्रभू त्यांनी भावनिक आव्हान केलं, अपील केलं, त्याला भाषणात इमोशनल टच म्हणतात. अपील केलं की महाराज लाख मेले तरी चालतील, मात्र लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे. म्हणजे काय, महाराज आमच्यासारखे लाख सैनिक मेले तरी चालतील, परंतु तुम्ही या स्वराज्यातल्या प्रत्येक माणसाला मोठं करत आहे, त्यांचा जीव वाचवताय, हे सगळेच जगले पाहिजे आणि ह्या जगवणारा लाखांचा पोशिंदा तुम्हीच जगले पाहिजे. म्हणून महाराज तुम्ही इथून तातडीनं निघा, विशालगडावर पोहोचा आणि पोहोचल्यानंतर तोफेचा बार करा, मी एकाही शत्रूच्या सैनिकाला पुढे येऊ देणार नाही. मग शिवाजी महाराज निघून गेले, सिद्धी जोहरचं सैन्य आलं. बाजीप्रभूंनी दोन्ही हातात पट्टे घेतले, पट्टा तलवारीचा एक प्रकार आहे, पट्टे घेतले आणि लढाई सुरू. बाजीप्रभूच्या प्रत्येक शरीराच्या वेगवेगळ्या अवयवावर घाव झाले, परंतु बाजीप्रभू मागे हटला नाही. एक वेळ अशी आली की सिद्धी जोहरचा जो सैन्य दुसरा एक फजल खानाचा मुलगा होता, फाजल खान, याने ठरवलं की अरे यह बाजी पीछे नाही जा रहा. त्यानं आपल्या सैनिकाला म्हटलं झाडावर चढ, बंदूक घे, बाजीप्रभूला गोळी मार. बाजीप्रभूला गोळी मारली, गोळी लागली, बाजीप्रभू धडकन खाली पडले, बेशुद्ध पडले. सैनिकांनी उचललं, बाजूला केलं, पुन्हा दुसरी सैनिकांची तुकडी, लढाई सुरू. एकही शत्रूचा सैन्य पुढे गेला नाही. थोड्या वेळात बाजीप्रभूला जाग आली. बाजीप्रभू म्हणाले महाराज गडावर पोहोचले का, तोफेचा बार झाला का. सैनिकांनी नकारार्थी माना हलवल्या. बाजी काय म्हणाले तिथे, महाराज गडावर पोहोचले नाही आणि हा बाजी मरतो काय. पुन्हा बाजीप्रभू उठला, हातात दोन्ही पट्टे घेतले आणि तुफान लढाई सुरू झाली. काही वेळानंतर महाराज गडावर पोहोचल्याचा तोफेचा बार झाला. बाजीप्रभूंनी त्यानंतर आपल्या देहाचं बलिदान केलं, म्हणजे त्यानंतर त्यांचा जीव गेला. एवढा महत्त्वाचा आत्मविश्वास असतो. म्हणजे आत्मविश्वासाच्या बरोबर नुसतं सांगणं नाही, ते प्रत्यक्षात कृती केली पाहिजे. आत्मविश्वासाच्या भरोशावर बाजीप्रभूंनी स्वतःच्या जीवाला काही वेळ, म्हणजे स्वतःच्या मृत्यूला काही वेळ थांबवून ठेवलं की थांब, आमचा महाराज अजून गडावर पोहोचायचा आहे. म्हणजे एवढे घाव लागले, बंदुकीच्या गोळ्या लागल्या. आजकालच्या सारख्या छोट्या बंदुकीच्या गोळ्या नव्हत्या, चांगल्या मोठ्या बंदुकीच्या गोळ्या राहायच्या तेव्हा, जाड्या.
बंदुकीच्या गोळ्या लागल्या, खूप सारे घाव लागले, तरी बाजीप्रभूंनी यमाला म्हणजे मृत्यूला थांबून ठेवलं की थांब, आमचे महाराज पोहोचायचे. आत्मविश्वासाच्या भरोशावर तुम्ही मोठं स्टेज गाजवू शकता. त्यामुळे भाषण येण्यासाठी तुमच्याकडे इच्छा पाहिजे, ज्ञान पाहिजे, अभ्यासाची सवय पाहिजे, सोबतच आत्मविश्वास पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला संधीचं सोनं करता आलं पाहिजे, ज्याला म्हणतात पुढाकाराची सवय. मला इथं भाषण देण्यासाठी राजूभाऊ धोटेंनी म्हटलं की सर तुम्ही पुढच्या रविवारी रिकामे आहे का, भाषण देता का? मी त्यांना हो म्हटलं. मी असा काचकूचपणा नाही केला की आजच एकच रविवार भेटते, आम्हाला सुट्टीचा दिवस आणि वांदिल सरच्याकडे 20-25 पोरं राहील, त्यांच्यासाठी मी भाषण द्यायला येऊ का? मला वाटलं राजूभाऊ धोटेने एक सुंदर संधी दिली आहे, जेवढे मुलं असतील तेवढे. मागच्या रविवारी मी एका लहान लहान मुलांसमोर भाषण दिलं, साधारण 3री 4थी 5वी 6वीच्या मुलांसोबत. मी तसा डोक्यात ठेवलाच नाही, अरे छोटे छोटे मुलं यांच्यासमोर भाषण देऊन माझा काय फायदा होणार आहे. त्यांनी मला संधी दिली, त्या संधीचं मी सोनं करण्यासाठी आज इथे उपस्थित आहो. तसंच वांदिले सरांनी तुम्हाला संधी दिली की हा विषय ऐकण्यासाठी तुम्ही इथं आले पाहिजे, तुम्ही तिथं आले. भाषणाचं तसं आहे, भाषण येण्यासाठी तुम्हाला मिळणाऱ्या भाषणाच्या प्रत्येक संधीचं तुम्ही सोनं केलं पाहिजे. सोनं करणं म्हणजे काय, तुमच्या शाळेत जर समजा कार्यक्रम असेल, पुढच्या महिन्यात शिवजयंती, त्यानंतर एप्रिल महिन्यात 11 एप्रिलला महात्मा फुले जयंती, त्यानंतर 14 एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती, पुढचं आपण नंतर टाळू, नंतर शाहू महाराज जयंती येते जूनमध्ये. शिवजयंतीला जर तुमच्या शाळेत कार्यक्रम असेल आणि वर्ग शिक्षकांनी शाळेत नोटीस फिरवली किंवा सूचना दिली की कोणाकोणाला भाषण द्यायचं आहे, संधी आली चालून, त्या संधीचं सोनं करणं तुमचं काम आहे. सर मला द्यायचं आहे, सर मला द्यायचं आहे, पटकन नाव देऊन द्यायचं, पटकन सांगायचं सर मला द्यायचं आहे. आता तुम्ही या छोटे मुलं, काही पालक वर्ग आहेत, पालकांच्या संदर्भात संधी काय येईल, आपल्या हिंगणघाट शहरात किंवा जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये वेगवेगळ्या सामाजिक संघटनांतर्फे शिवजयंतीचे कार्यक्रम होतात, महात्मा फुले यांच्या जयंतीचे कार्यक्रम होतात, आंबेडकर जयंतीचे कार्यक्रम होतात. त्या निमित्तानं जर तुम्हाला म्हटलं की इथे संचलन करता का, प्रास्ताविक करता का, थोडंसं भाषण देता का, आपण नाही म्हणायचं. आपल्याला संधी आली ना बिंदास हो म्हणायचं. अभ्यास करू, याची त्याची मदत घेऊ, पुस्तक वाचू, यूट्यूब पाहू, कॅसेट ऐकू. आता कॅसेट ऐकण्याचा प्रकार कमी झाला, यूट्यूब ऐकू, पाहू आणि त्या संधीचं सोनं करू. एवढं. आता पुढच्या मुद्द्याकडे येऊ, भाषणाची पूर्वतयारी. पहिला मुद्दा काय आपण समजून घेतला, भाषण कोण देऊ शकते. आता दुसरा महत्त्वाचा मुद्दा, भाषणाची पूर्वतयारी. आता समजा शिवजयंती आहे पुढच्या महिन्यात, तुम्हाला शिवाजी महाराजांवर भाषण द्यायचं आहे, शिवाजी महाराजांच्या जयंती संदर्भात शाळेमध्ये किंवा एखाद्या सामाजिक संघटनेने आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये. मुद्दा क्लिअर. तर भाषण देण्यापूर्वी किती वेळ भाषण द्यायचं हे ठरवावं लागेल ना आपल्याला, बरोबर आहे. जसं मी आज तुम्हाला सांगितलं, मला साधारणतः 1 तास बोलायचं, 9:20 मी सुरू केलं, साधारणतः 10:20 मी माझं भाषण संपवेल. शिवाजी महाराज जयंतीनिमित्तानं तुम्हाला भाषण द्यायचं आहे, आयोजकांनी सांगितलं किंवा शाळेतील आयोजकांनी सांगितलं की बेटा 10 मिनिटाचंच भाषण आपल्याला तयार करावं लागेल ना. आयोजकांनी सांगितलं 10 मिनिटं बोलायचं आहे, तर 10 मिनिटाची तयारी करावी लागेल. आयोजकांनी सांगितलं 5 मिनिटाचं भाषण द्यायचं आणि तुम्ही जर 20 मिनिटाचं भाषण तयार कराल, 10 मिनिटाचं भाषण तयार करा, तर शिवाजी महाराजांची जयंतीचे मुद्दे मांडत असताना सगळे मुद्दे कव्हर होतील का? आयोजकांनी सांगितलं 10 मिनिटाचं भाषण द्यायचं आणि तुम्ही 2 आणि 3 मिनिटाचंच भाषण संपवाल, तर इम्पॅक्ट पडेल का? नाही. म्हणून आयोजकांनी जो वेळ तुम्हाला ठरवून दिलेला आहे त्यातल्या त्या स्पर्धेच्या संदर्भात, सामाजिक संघटना जेव्हा जाहीर कार्यक्रम घेते तेव्हा वक्त्याला फार काही वेळ देत नाही, म्हणजे मोकळ्या मनाने 1 तास, 1.5 तास, अर्धा तास देऊन देते, म्हणजे त्यात कमी जास्त झालाच चालतो. पण तो स्पर्धेमध्ये वेळ ठरलेला असतो, 5 मिनिटं, 7 मिनिटं, 10 मिनिटं. तिथं जो वेळ दिलेला आहे त्या वेळेचं तुम्हाला पालन करावं लागेल. त्यासाठी तेवढ्याच वेळेचं तुम्हाला भाषण तयार करावं लागेल. मग हे भाषण कसं तयार करायचं, आधी वेळ ठरवली 5 मिनिटाची, ठीक आहे. पुढचा मुद्दा, भाषण तयार करायसाठी शिवाजी महाराजांना भाषण द्यायचं आहे, जेवढा अभ्यास आपला आहे तेवढ्या अभ्यासाच्या आधारे सगळे मुद्दे लिहून घ्या. आपल्याला वाटलं आपलं भाषण चांगलं झालं पाहिजे, चांगल्या क्वालिटीचं झालं पाहिजे, आपला इम्पॅक्ट पडला पाहिजे, आपला नंबर आला पाहिजे, म्हणून आपल्याकडे जेवढे मुद्दे आहेत त्या मुद्द्यात काही कमतरता असेल, काही मुद्दे अपुरे वाटत असेल, कमी वाटत असेल, तर या विषयाचा अभ्यास कोणाला आहे, पटकन त्यांना जाऊन भेटा. त्यांच्याकडे जाण्यात काही आपल्याला अडचण असतील तर दुसरा एका माणूस बाई शोधा, त्यांच्याकडून महत्त्वाचे मुद्दे घ्या, ठीक आहे. नंतरचा मुद्दा, त्यांची जर आपल्याला मदत होत नसेल किंवा आपल्याला जाताना तिथं इगो आडवा येत असेल तर यूट्यूबची मदत घ्या. शिवाजी महाराजांच्या संदर्भात यूट्यूबवर प्रचंड व्याख्यान आहे, आंबेडकर जयंतीच्या संदर्भात यूट्यूबवर प्रचंड व्याख्यान आहे. ह्या सगळ्या सोशल माध्यमाची मदत घ्या, तज्ज्ञ लोकांची मदत घ्या, यूट्यूबची मदत घ्या, अवांतर पुस्तकही वाचा. अवांतर पुस्तकामध्ये प्रचंड नॉलेज आहे, प्रचंड माहिती आहे चांगल्या क्वालिटीच्या पुस्तकांमध्ये. जसं शिवाजी महाराजांवर बोलायचं तर शिवाजी कोण होता पुस्तक वाचा.
आंबेडकर जयंतीच्या संदर्भात आंबेडकरांवर बोलायचं असेल तर सगळ्यात सोपं अलीकडचं पुस्तक आहे जगाचा जग बदलविणारा माणूस या नावाचं एक चांगलं पुस्तक आहे. ओहोडचं जग बदलविणारा माणूस. सोप्या भाषेत आंबेडकरांच्या संदर्भात माहिती दिली आहे. हरी नरकेंचे महात्मा फुलेंच्या संदर्भात, सावित्रीबाईंच्या संदर्भातले पुस्तक वाचा. शाहू महाराजांच्या संदर्भात डॉक्टर जयसिंगराव पवार इतिहासकार यांचे पुस्तकं वाचा. सोपे सोपे पुस्तकं, सोपे सोपे इतिहासकारांचे मी नाव सांगितले. इतिहासकार हे अभ्यासू आहे, ज्येष्ठ आहे, विचारवंत आहे, परंतु यांनी केलेली मांडणी आपल्या पुस्तकात सोपी आहे, जी नवीन माणसाला सुद्धा समजायला मदत जाईल. वेळ ठरवा, नंतर पूरक साहित्य मिळवा, ज्याला म्हटलं आहे आपण तज्ज्ञ लोकांची मदत घ्या, यूट्यूबची मदत घ्या, अवांतर पुस्तके वाचा. या सगळ्या माध्यमातून आपलं भाषण तयार करा. ठीक आहे. त्यानंतरचा मुद्दा, हे सगळं झाल्यानंतर छानपैकी भाषण लिहा. वेळ ठरवला आहे 5 मिनटं. एवढं सगळं नॉलेज तुम्ही कलेक्ट केलं आहे. स्वतः जवळचा अभ्यास, तज्ज्ञ लोकांचा अभ्यास, यूट्यूबचा अभ्यास, पुस्तकातून अभ्यास. पुस्तक वाचत असताना महत्त्वाचे मुद्दे अंडरलाईन करा. ह्या सगळा अभ्यास, हे सगळे मुद्दे एका कागदावर रफ लिहा आणि 5 मिनटाच्या अनुषंगाने छानपैकी क्रमवार भाषण लिहून काढा. 1 ते 1.5 पान, 2 पान. रजिस्टरचं जर 1 पान असेल साधारणतः, असं आणि असं नुसतं वाचून जरी म्हटलं तर 5 मिनटं लागते. चेक करून पहा एकदा. म्हणजे 1 पान तुम्हाला भाषण मागून पुढून लिहावं लागेल. आणि हे लिहित असताना क्रमवार तुम्ही भाषण लिहिलं पाहिजे. क्रमवार म्हणजे काय सांगता येईल एखाद्याला? हां, क्रमवार म्हणजे हां, अनुक्रमणिकानुसार. हां, बरोबर. शिवजयंतीवर भाषण द्यायचं आहे आपल्याला. क्रमवार मुद्दे काय आले पाहिजे? शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र, शिवाजी महाराजांचा जन्म, त्यांचं शिक्षण, त्यानंतर त्यांची रायरेश्वराच्या मंदिरात घेतलेली प्रतिज्ञा, नंतर वयाच्या 16व्या 17व्या वर्षी पहिला किल्ला जिंकला तोरणा, त्याची माहिती, त्यानंतर वेगवेगळे किल्ले जिंकत गेले, त्यानंतर अफजल खान भेटीचा प्रसंग, सिद्दी जोहरच्या भेटीचा प्रसंग, त्यानंतर मिर्झाराजे जयसिंग आणि दिलेर खानाशी भेट, त्यानंतर आग्रा भेट, आग्रा भेटीतून ते परत महाराष्ट्रात आले, रायगडावर पोहोचले. ठीक आहे. त्यानंतर राज्याभिषेकाचा प्रसंग, त्यानंतरचं त्यांची इतर सामाजिक कार्य आणि स्वराज्य पातळीवरचे कार्य, आणि त्यानंतरचा मृत्यू. हा झाला शिवजयंतीचा. आणि शेवटचा मुद्दा, शिवाजी महाराजांपासून आपण आज काय शिकावं, काय प्रेरणा घ्यावी. हा झाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या भाषणाचा क्रम. या क्रमानुसार भाषण आपण लिहून टाका. आपण जर क्रम बदलवला तर आपला इम्पॅक्ट पडणार नाही. समजा उदाहरणार्थ, शिवाजी महाराजांचा जन्म, अफजल खान भेटीचा प्रसंग, वयाच्या 17व्या वर्षी रायरेश्वराची प्रतिज्ञा, आग्रा भेट, राज्याभिषेक, मिर्झाराजा जयसिंगाची भेट. आपले मुद्दे तेच आले, पण तो मागून पुढून आले, तर आपल्या भाषणाचा इम्पॅक्ट पडणार नाही. म्हणून एक एक मुद्दे क्रमवारीनुसार, अनुक्रमांकानुसार ते सगळे लिहून काढा कागदावर आणि छानपैकी लिहिलेलं भाषण तयार करा. ठीक आहे. त्यानंतर लिहिलेलं भाषण घड्याळ लावून वाचा. हे सगळे मुद्दे तुम्हाला माहिती राहतात, ऐकलेले राहतात, आणि सर काही वेगळं सांगत नाही असं काहींना वाटूही शकते, परंतु याची अंमलबजावणी आपण करत नाही म्हणून आपल्या भाषणाचा इम्पॅक्ट पडत नाही. हे सगळे मुद्दे लिहा, क्रमवार भाषण लिहा, लिहिलेलं भाषण घड्याळ असे समोर ठेवा आणि एक एक शब्द बिनधास्त वाचा. मोकळ्या ठिकाणी, मोकळ्या जागी, शक्यतो कोणी नसेल अशा ठिकाणी, बंद खोलीमध्ये किंवा एखाद्या मोकळ्या जागेवर, शेतात, वावरात, किंवा जिथे जंगलात फिरायला जात असाल तिथे, किंवा आपल्या वर्गखोलीत, अभ्यास खोलीत, बेडरूममध्ये एक एक शब्द वाचा आणि 5 मिनटात आपलं भाषण संपते का पहा. ठीक आहे. त्यानंतर हे भाषण पाठ करू शकता किंवा वारंवार वाचू शकता. वारंवार वाचलं नकळत ते पाठ होते, किंवा भाषण तर पाठ केलं तरी ते पाठ होते. ठीक आहे. भाषण तर समजा तुम्ही पाठ केलं किंवा नकळत 5-6 वेळा वाचलं तर ते भाषण आपल्या मेंदूमध्ये सेव्ह होतात, त्याचे क्रम सेव्ह होतात. उदाहरणार्थ, समजा तुम्ही गाडी चालवत आहात, 2 व्हीलर, आणि मधात स्पीड ब्रेकर आला, तर मेंदू म्हणजे तुम्ही आपोआप ब्रेक दाबता ना, की कोणी येऊन सांगते, राजूभाऊ सांगते का, अरे स्पीड ब्रेकर आहे, ब्रेक मारा, असं सांगते का? नाही. म्हणजे आपल्या मेंदूला तशी सवय झाली राहते की आपण गाडी किती जोरात चालवत असू, हळू चालवत असू, मधात समोर जर स्पीड ब्रेकर आला किंवा अचानक कुत्रा आला, मांजर आली, एखादा माणूस आला, तर आपण ब्रेक दाबले पाहिजे. एवढं सगळं केल्यानंतर आपण जे भाषण वारंवार वाचू, आपल्या मेंदूला त्या भाषणाच्या क्रमाची सवय होते, आणि मग न कळत जेव्हा आपण भाषण द्यायला स्टेजवर उभं राहतो तेव्हा बरोबर शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र, शिवाजी महाराजांचा जन्म, शिक्षण,
रायरेश्वराची प्रतिज्ञा, अफजल खान प्रसंग, सिद्धी जोहरचा प्रसंग, मिर्झा राजे जयसिंगाचा प्रसंग, आग्रा भेट, तिथून पलायन किंवा येणं परत येणं, नंतर राज्याभिषेक, या पद्धतीचे क्रम आपल्या भाषणात आठवत येतात. ठीक आहे. या पद्धतीने भाषणाची तयारी करा. भाषणाची तयारी झाल्यानंतर आता आपल्या लक्षात आलं आहे की आपण भाषण मोकळ्या मनानं देऊ शकतो. मग आता कागद बाजूला ठेवायचं. भाषण पाठ झालं आहे, मेमरीमध्ये सेव्ह झालं आहे, मेंदूमध्ये सेव्ह झाला आहे, कागद बाजूला ठेवायचं. आणि कागद न घेता समोर आरशासमोर मोकळ्या जागेत, बंद खोलीत, शक्यतो कोणी नसेल अशा ठिकाणी किंवा कोणी असेल आपली बहीण भाऊ आई वडील यांच्यासमोर भाषणाची प्रॅक्टिस करा. स्पर्धेला वेळ आहे आपल्या, भाषणाची प्रॅक्टिस करा. भाषण देत असताना तुम्हाला असं आठवेल की अरे हा मुद्दा राहून गेला, हा मुद्दा मागे पुढे आला, हा मुद्दा पुढे आला, हा मुद्दा सुटलो. तर यासाठी काय करा, असं झाल्यानंतर आपण कागदावर भाषण दिलं मागून पुढं, यातले महत्त्वाचे मुद्दे एका कागदावर लिहा आणि असा कागद समोर ठेवा. म्हणजे भाषण देत असताना पटकन इकडे पाहायचं भाषण द्यायचं, पटकन इकडे पाहायचं भाषण द्यायचं, असं काही वेळ करा. ही प्रॅक्टिस 2-3दा करा. त्यानंतर हा कागदसुद्धा आपल्या बाजूला ठेवावा लागतो आणि मग डायरेक्ट एकदा प्रॅक्टिकलमध्ये भाषण द्या. की आता सगळं झालं, सगळी प्रॅक्टिस झाली आहे, कागद ठेवून प्रॅक्टिस झाली आहे, मुद्द्याची प्रॅक्टिस झाली. आता कागद न ठेवता फक्त घड्याळ लावून 5 मिनिटाचं आपलं भाषण होते का पहा. बिनधास्त भाषणाची एकदा प्रॅक्टिस करा. ठीक आहे. चला, त्यानंतर स्पर्धेच्या दिवशी आता भाषण सगळं झालं आहे, फायनल झालं आहे, कागदाचं काम नाही आहे तुम्हाला, वेळेचं मॅनेजमेंट झालं आहे, सगळे मुद्दे आपले बरोबर येत आहे. आता स्पर्धेच्या दिवशी डायरेक्ट भाषण द्यायला तुम्हाला जायचं आहे. भाषण द्यायला तुम्हाला जायचं आहे. तर मग काय करायचं, कागद ठेवता येत नाही स्पर्धेमध्ये. वक्त्याच्या स्पर्धेमध्ये शक्यतो कागद ठेवून जर भाषण दिलं तर मार्क कमी पडतात. परंतु बाकी जनरल सभांमध्ये किंवा सामाजिक क्षेत्रातल्या कार्यक्रमामध्ये किंवा या पद्धतीच्या कार्यक्रमामध्येच कागद ठेवला तर त्याचे मार्क कमी होत नाही. वक्त्याकडे त्या नोट्स असतात. तर स्पर्धेच्या दृष्टिकोनातून आपण भाषण देत असू तर कागद ठेवण्याचं गरजेचं नाही आहे, आवश्यकच नाही. आवश्यक ठेवलं तर आपले मार्क कमी होतात. ठीक आहे. आपलं भाषण तयार झालं. स्पर्धेच्या दिवशी जाण्यापूर्वी एक मुद्दा, स्पर्धेला वेळ आहे, स्पर्धेच्या दिवसाला वेळ आहे. ते मधल्या काळात काय करायचं, रोज रात्री झोपताना किंवा जेव्हा तुम्ही एकत्र राहाल तेव्हा स्वतःच्या मनामध्ये व्हिज्युअलायझेशन एक तयार करा, म्हणजे चित्र तयार करा. काय की मी छान भाषण देत आहे, मी मोठ्या आत्मविश्वासाने भाषण देत आहे, स्टेजवर छान लोक माझ्या भाषणाला प्रतिसाद देत आहे, समोर बसलेले लोक माझ्या भाषणाला प्रतिसाद देत आहे, अधूनमधून टाळ्या वाजवत आहे, मी न भीता, माझे हात न थरथरता, पाय न थरथरता स्पष्टपणे मी भाषण देत आहे, भाषणातील क्रमवार मुद्दे बरोबर येत आहे आणि माझं भाषण लोकांना आवडत आहे, असं व्हिज्युअलायझेशन, चित्रण स्वतःच्या मनात वारंवार तयार करा. आणि मग स्पर्धेच्या दिवशी डायरेक्ट बॉडी लँग्वेजचा आधार घेऊन, म्हणजे हावभावाचा आधार घेऊन मोकळ्या मनानं भाषण द्या. जेव्हा तुम्ही स्टेजवर जाल तेव्हाही काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते. स्पर्धेच्या दिवशी जेव्हा तुम्ही बॉडी लँग्वेजचा आधार घेऊन भाषण द्याल त्याची प्रॅक्टिस आपली झाली पाहिजे. भाषणाची तयारी करत असतानाच नुसतंच भाषण पाठ करून मुद्दे क्रमवार घेऊन किंवा कागद बाजूला ठेवून भाषण देत असताना नकळत आपली बॉडी लँग्वेज हलले पाहिजे, जसे माझी हालत आहे या पद्धतीनं. समजा एखादं उदाहरण असेल, बाजीप्रभूंचं जे म्हटलं की महाराज लाख मेले तरी चालतील परंतु लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे. नेताजी सुभाषचंद्र बोस म्हणाले होते की तुम मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दूंगा. या पद्धतीची बॉडी लँग्वेज नकळत आपल्या मनात भाषण देत असताना डेव्हलप झाली पाहिजे, ती आपण वापरली पाहिजे. म्हणजे कारण नसताना हाता हलवायचे नाही, कारण नसताना असे डोळे माना हलवायच्या नाही. गरजेपुरत्या जेवढ्या गरजेच्या आहे तेवढीच बॉडी लँग्वेज आपली झाली पाहिजे, याची आपण काळजी घ्यायची. गांधीजींनी जे 1942च्या आंदोलनात म्हटलं होतं करा अथवा मरा, साध्या भाषेत जर त्यांनी म्हटलं असतं, खूप सारे लोक होते, लोकांना म्हटलं असतं करा अथवा मरा, तर त्यांचा इम्पॅक्ट नसता पडला. त्यांनी ज्या टोनिंगनं म्हटलं त्या टोनिंगनं आपण जर भाषणात म्हणत असू की करा अथवा मरा, डू ऑर डाय. नेताजी सुभाषचंद्र बोसने जे म्हटलं युवकांना, या देशातील तरुणांना, तुम मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दूंगा, जय हिंद, या पद्धतीचं टोनिंग आपलं म्हणजे बॉडी लँग्वेजचा आधार आपल्याला भाषणात आला पाहिजे, तर आपलं भाषण इम्प्रेसिव्ह होते. आता सगळं तयारी झाली, आपण भाषणाला आलो, भाषणाच्या दिवशी यायचं आहे, आलो आहे, तर मग भाषण देण्यासाठी आपले काही कपडे व्यवस्थित असले पाहिजे ना.
शिवाजी महाराज जयंतीवर आपल्याला भाषण द्यायचं आहे तर किमान साजेसे कपडे असावे. शाळेत भाषण देत असू तर शाळेचा युनिफॉर्म असेल तर तो असला पाहिजे. जनरल ठिकाणी म्हणजे आपल्या एरियामध्ये सामाजिक संघटनाने आयोजित कार्यक्रमात भाषण देत असू तर त्या पद्धतीचे आपले कपडे असले पाहिजे. चित्रविचित्र कपडे घालून जर आपण भाषण देत असू तर त्याचा इम्पॅक्ट पडत नाही. समजा सावित्रीबाई फुले यांच्यावर भाषण द्यायचं आहे आणि तुमचे कपडे जर नको त्या परिस्थितीतील असेल, जसे हिरोईन किंवा आजकालच्या हिरोईन पिक्चरमधल्या कपडे घालतात त्या पद्धतीचे जर त्या पद्धतीचे कपडे घालून जर तुम्ही भाषण देत असाल सावित्रीबाई फुलेंवर किंवा शिवाजी महाराजांवर तुम्ही भाषण देता आणि तोंडात खर्र आहे, ते इम्पॅक्ट पडेल का? म्हणून भाषण देताना आपले कपडे साजेसे असले पाहिजे. बरं, नुसतेच कपडे साजेसे असले पाहिजे हा तर मुद्दा झाला, पण तो कपड्यांचा नको तिथे वापर आपण टाळला पाहिजे. म्हणजे काही मुलींच्या बाबतीत वारंवार अशी ओढणी तशी ओढणी घेण्याची सवय असते भाषण देताना. मुलींचं इतरांचं लक्ष तिकडे जाते, ते आपण टाळलं पाहिजे. भाषण देत असताना आपल्या शरीराचा नको तो अवयव फार प्रेक्षकांना दिसला नाही पाहिजे, नाहीतर लोकांचं लक्ष तिकडे जाते. बरोबर आहे. हे सूचना मुलांसाठी आणि मुलींसाठी दोघांसाठी आहे. काही लोकांना भाषण देताना सवय असते या पद्धतीनं करायची, कोणाला नाकात बोटं टाकायचे आहे ना, वेगवेगळ्या सवयी असतात. खिशात हात टाकायचे, आता खिशे असे असतात, काहींचे असे असतात आहे ना, मागच्या खिशात हात टाकायची, वारंवार इकडे पाहायचं. तर ह्या सवयी टाळायच्या, जमेल तेवढ्या टाळायच्या. आपला आय कॉन्टॅक्ट प्रेक्षकांशी असला पाहिजे. आपल्यासमोर असलेल्या सगळ्या मुलांशी, सगळ्या लोकांशी आय कॉन्टॅक्ट असला पाहिजे. शेवटी बसलेल्या मुलाला, मुलीला, प्रेक्षकाला असं वाटलं पाहिजे की सर माझ्याकडे बघून भाषण देत आहे. इकडेही बसलेल्या लोकांना असलं वाटलं पाहिजे की सर आमच्या इकडे लक्ष आहे. नाही तर हे बसेल मोबाईल पाहत, सर तर बोलत आहे, ऐकणारे ऐकत आहे, सर बोलत आहे, आपल्याला काही कामच नाही आहे ना, काढा मोबाईल, पाहून घ्या व्हॉट्सअप तेवढ्या वेळा. आपलं लक्ष यांच्या इकडे असलं पाहिजे, यांच्या इकडे असलं पाहिजे. कपडे छान असावे, आपलं सगळ्यांकडे लक्ष असावं, कपड्यांची काळजी व्यवस्थित घ्यायची. जिथे भाषणाला आपल्याला जायचं आहे तिथे वेळेवर पोहोचायचं. मला 8:30ची वेळ दिली होती, मी सरांना 8:15लाच फोन केला, येऊ का? सर म्हणाले येऊ नका, म्हणून मी उशिरा आलो. नाही तर तुम्हाला वाटेल तुम्ही 8:30ची वेळ दिली सर, तुम्हीच तर 8:45ला आले. मी वेळ पाळतो. तर जिथे आपल्याला भाषणाला जायचं आहे तिथे वेळेवर पोहोचा. वेळेवर पोहोचल्यामुळे काय फायदा होतो माहीत आहे? इथे मी उशिरा आलो त्यामुळे मला वारंवार दम लागत आहे. पायऱ्या आलो मी 15 ते 20 चढून, त्यामुळे बोलताना दम लागतो. इथे आल्यावरही दम लागतो. हे जर मी 15-20 मिनटं आधी येऊन बसलो असतो तर माझा आराम झाला असता. हा एक फायदा होतो. तुम्ही जर उशिरा भाषणाच्या स्पर्धेला पोहोचत असाल किंवा एखाद्या संघटनेने आयोजित केलेल्या कार्यक्रमाला उशिरा पोहोचत असाल तर तुम्हाला स्टेजवर कोण बसला आहे फार काही लक्षात येत नाही. समोर कुठला प्रेक्षक वर्ग कुठल्या क्वालिटीचा बसला आहे लक्षात येत नाही. इकडा कोणी मस्ती करणार आहे का, इकडे गडबड करणार आहे का, इकडा अभ्यासू आहे का, काहीच कळत नाही. म्हणून कार्यक्रमाच्या वेळेपूर्वी पोहोचा. विशेषतः शाळेत किंवा कॉलेजमध्ये स्पर्धा असताना वेळेवरच्या पूर्वी पोहोचलं पाहिजे. म्हणजे आयोजक काय मांडणी करत आहे, आपण बोलायच्या आधी 2-3 मुलांनी काही मुद्दे मांडले का, तेच मुद्दे आपण मांडायचे का? मग पाठ झालेलं असेल तर ठीक आहे, तेच मांडून मोकळं व्हायचं. पण तू काही प्लस करता येते का? एखादा मुद्दा आपला जो राखीव ठेवलेला राहतो तो वाढवता येते का? म्हणून वेळेवर पोहोचणं गरजेचं आहे. वेळेवर पोहोचलं तर आपला अपघात होत नाही. ज्या गाड्या स्पीडनं चालतात, ज्या गाड्या उशिरा निघतात आणि स्पीडनं चालतात त्यांचेच अपघात होतात. अपघात होण्यामागे जे काही कारण असतील त्यातलं एक महत्त्वाचं कारण समजलं. म्हणून वेळेवर पोहोचा. भाषण देण्यापूर्वी थोडा वेळ विश्रांती घ्या. म्हणजे 5 मिनटं बोलण्यासाठी तुम्हाला महिन्याभराची तयारी करायची आहे, 15 दिवसाची तयारी करायची आहे. आणि भाषणाच्या आधी काही वेळ विश्रांती घ्यायची आहे. विश्रांती घ्यायची म्हणजे घरी जाऊन झोपायचं नाही आहे. किमान 5-10 मिनटं 15-20 मिनटं आपल्याला आराम मिळाला पाहिजे शरीराला. बोलणं म्हणजे तुमची शरीराची ऊर्जा नष्ट करणं आहे. एनर्जी जी तयार झालेली राहते सकाळी चहा पिल्यामुळे, नाश्ता केल्यामुळे, ही सगळी नष्ट होते, ही सगळी यूज होते. त्या शक्तीचा कुठेतरी आणखी वापर वाढला पाहिजे, वाचली पाहिजे. म्हणून थोडा वेळ आराम करा. 5-10 मिनटं 15 मिनटं आराम करा. जे ड्रायव्हर लोक गाड्या चालवतात, कंटिन्यू गाड्या चालवतात, ते रात्रीचा 1-1.5 तासाचा 2 तासाचा हमखास ब्रेक घेते. नाही तर मालकाला सांगते किंवा गाडीत बसणाऱ्या लोकांना सांगते अपघात होण्याची शक्यता आहे, मी काही कंटिन्यू गाडी चालवत नाही. तसं आपल्या बोलण्याचं असते, आपल्या शरीराचं असते. आपण जर ब्रेक न घेता जर सतत काम करत राहू, समजा मी इथे भाषण देण्यापूर्वी एखाद्या ठिकाणी दुसऱ्या ठिकाणून भाषण देऊन आलो, डायरेक्ट इथे भाषण द्यायला आलो, तर माझं दुसरं भाषण चांगलं होईल याची गॅरंटी नाही आहे. कारण 1 तास मी भाषण देऊन थकलो ना.
म्हणून भाषण देण्यापूर्वी थोडी विश्रांती घ्या, भाषणापूर्वी थोडंसं खाऊन घ्या, नाही तर भूक लागते. ऐकणाऱ्याला भूक लागते आणि बोलणाऱ्याला भूक लागते. ऐकणाऱ्याला भूक लागलेली असेल तर त्याचं ऐकण्यातच मन राहत नाही. वक्ता काय बोलते, शिवाजी सांगते का, आंबेडकर सांगते का, स्वामी विवेकानंद सांगते का, याच्याशी त्याला काही घेणं देणं राहत नाही. त्याच्या पोटात उंदीरं, ज्याला चुहे म्हणतात, ते बोंबलत राहते. कावडे म्हणतात आपल्याकडे, ते बोंबलत राहते. त्याचं अभ्यासाकडे किंवा भाषणाकडे लक्ष राहत नाही. आणि बोलणाऱ्यामध्ये जर शक्ती नसेल, त्याचं पोट जर भरलं नसेल किमान थोडंसं, तर त्याचंही मन फार काही लागत नाही. म्हणून भाषणापूर्वी थोडंसं खाऊन घ्या. वाटेल तर गरम पाण्याची सवय लावा. भाषण देण्यासाठी आता थंडीचे दिवस आहे, किमान गरम पाणी वारंवार जर आपण पिलं तर आपले घसे मोकळे राहतात. घसे मोकळे राहतात, घशाला आराम मिळतो. थंड पाणी जर पिलं, जास्त आईस्क्रीम खाल्ली, तेलकट पदार्थ खाल्ले तर घशाचे प्रॉब्लेम होतात. म्हणून आपण छान पद्धतीनं भाषण देऊ शकत नाही. ज्यांना रेग्युलर भाषण द्यावं लागणार आहे, भाषणाची सवय करावी लागणार आहे, त्यांनी किमान रात्रीला गरम पाण्याच्या मीठ टाकून असलेल्या पाण्याच्या गुऱ्या केल्या पाहिजे, म्हणजे आपला आवाज चांगला राहील. ठीक आहे. तर हे एवढं सगळं झाल्यानंतर स्टेजवर या, सभास्थळ ज्याला आपण म्हणूया, तिथं आत्मविश्वासानं वावरा. माझं कसं होईल, मला आठवेल का मुद्दे, माझे पाय थरथरेल का, हात थरथरेल का, मला छान बोलता येईल का, असं काही मनात भीतीनं बाळगता आत्मविश्वासाने स्टेजवर या. जिथे आपल्याला भाषण द्यायचं आहे तिथं अर्धा मिनिट, किमान 15-20 सेकंद, अर्धा मिनिट स्टेज चेक करा. आपला हे हालते का. आता हे सरचं स्ट्रॉंग आहे म्हणून हालत नाही, तर अनेक ठिकाणी हालत राहते. असा हात ठेवला तिकडे जाते, असा हात ठेवला तिकडे जाते, हे हालत राहते. हे हालल्यामुळे समोरचे प्रेक्षकांचं लक्ष विचलित होते आणि बोलणाऱ्याचे लक्ष विचलित होते. बऱ्याचदा हे हालत राहते. तर हे हालते का पहा. आपल्याला जो माईक दिला आहे तो माईक किमान आपलं तोंड आणि माईक याच्यामध्ये 6 इंचाचं अंतर असावं, साधारणतः एवढं. एकदम चिपकूनही आपला माईक नसला पाहिजे किंवा एकदम खूप माईक दूरही नसला पाहिजे. टी व्हीवर जे मोठ्या राजकीय सभा पाहतात किंवा हिंगणघाटमध्ये जे अलीकडलं इलेक्शन झालं, हिंगणघाटचं इलेक्शन झाल्यामुळे उदाहरण देतो, जे इलेक्शन झाले त्यामध्ये अतिशय सुंदर क्वालिटीचे माईक्स वापरतात. इतक्या अंतरावर माईक असते, इथून बोलणारा बोलतो तरी आवाज क्लिअर जातो. त्या क्वालिटीचे माईक असेल तर आपलं अंतर ठीक आहे, पण तो लो क्वालिटीचे माईक असेल, साधारण ॲव्हरेजमधले माईक असेल तर किमान आपलं अंतर 6 इंचापर्यंत असावं. एकदम जर जवळून बोललो तर आवाज आपला प्रेक्षकांपर्यंत छान पद्धतीने पोहोचत नाही. तुम्ही हिंगणघाटच्या बसस्टँडवर जा, वर्धेच्या बसस्टँडवर जा किंवा जवळपासच्या कुठल्याही मोठ्या बसस्टँडवर जा जिथे एसट्या थांबतात. तिथं सूचना देणारा जो कोणी कंडक्टर असतो, ड्रायव्हर असतो किंवा त्या रूममध्ये बसलेला जो कोणी असतो त्याचे आवाज ऐका. आणि आकाशवाणीवर बोलणाऱ्या बाईचा किंवा माणसाचा आवाज ऐका. तुम्हाला जमीन आसमानचा फरक जाणवेल. बसस्टँडवरचा कुठलाही माणूस बोला, कुठलीही बाई बोला, त्यांचा आवाजच स्पष्ट येत नाही आणि कसा तरी आवाज येतो. कानाला कर्कश वाटतो, ऐकावंसं वाटत नाही. वाटतो का? अनुभव घेऊन पहा. या उलट रेल्वे स्टेशनवर जा, कोणत्याही भारतातल्या, महाराष्ट्राच्या बाहेर मी गेलो नसल्यामुळे मला अनुभव नाही. महाराष्ट्रातल्या कुठल्याही रेल्वे स्टेशनवर जा, आवाज ऐका. सगळ्या ठिकाणी सारखाच शक्यतो आवाज येतो आणि सुंदर आवाज येतो, ऐकावं असं वाटते. बसस्टँडवरचे आवाज आपल्याला ऐकावेसे वाटत नाही. मग आपला आवाज तेवढा चांगला असला पाहिजे ना, की आपलं बोलणं, आपलं भाषण लोकांना ऐकायला गेलं पाहिजे, लोकांना ते आवडलं पाहिजे. त्यामुळे आपल्या आवाजाची आपण काळजी घ्या. स्टेजवर बोलत असताना सगळ्यांचे नावं घ्या. मी जसं भाषणाच्या सुरुवातीला वांदिल सरांचं नाव घेतलं, राजूभाऊ धोटेंचं नाव घेतलं, स्टेजवर जेवढे लोक बसले असतात त्यांचे नावं घ्या. गरजेपुरतं त्यांचे नावं घ्या, त्यांचं पद घ्या. म्हणजे त्यांचं पदाचा उल्लेख भाषणात करा. आणि समोर ज्यांच्यासमोर आपण भाषण देणार आहोत ते अमूल्य वेळ त्यांच्या आयुष्यातला देण्यासाठी ते उपस्थित झाले. तुमचं भाषण ऐकण्यासाठी ते नाही झाले. त्यांच्या आयुष्यातला महत्त्वाचा 1 तास 1.5 तासाचा वेळ ते देत आहे. म्हणून त्यांचेही आपण आभार मानलं पाहिजे. त्यांचाही उल्लेख आपण आपल्या भाषणात सुरुवातीला का होईना किंवा शेवटी का होईना केला पाहिजे. त्यानंतर सगळ्यांकडे भाषण देत असताना पाहायचं. बऱ्याचदा का होते, बोलणारे एकाच व्यक्तीकडे पाहत असतात समोर, असंच या पद्धतीने इकडे पाहत नाही, इकडे पाहत नाही. मग इकडल्या लोकांना वाटते की इथं सुंदर चेहरा बसला आहे का, इकडेच काऊन सर पाहताय, इकडेच काऊन मॅडम पाहताय, का आम्ही काय एवढे वाईट आहो का. देताना आपलं पाहण्याचं फील सगळीकडे असलं पाहिजे. इकडे असलं पाहिजे, तिकडे असलं पाहिजे, तिकडे असलं पाहिजे. शेवटच्या मुलाला वाटलं पाहिजे की अरे सर आपल्याकडे पाहत आहे, आपण मोबाईल आता थांबवला पाहिजे, आपण सरांकडे लक्ष दिलं पाहिजे, असं त्याला वाटलं पाहिजे. नाही तर आपण
सरांचं लक्ष आहे आपल्याकडे, आपण सरांच्या भाषणाकडे लक्ष दिलं पाहिजे असं शेवटच्या मुलाला मुलीलाही वाटलं पाहिजे. म्हणून सगळ्यांकडे पाहण्याचं फील द्या. एवढं सगळं करा, छान तुमचं भाषण होईल. एवढं सगळं छान केल्यानंतर भाषण दिल्यानंतर छान घरी जा. भाषण दिल्यानंतरच किंवा देत असतानाच तुमच्या लक्षात येते की आपल्या भाषणाची क्वालिटी किती आहे, आपल्या भाषणाची क्वालिटी किती आहे. ही गोष्ट हळूहळू सरावाने तुम्हाला आत्मसात होईल की मी आज किती टक्के चांगल्या पद्धतीने बोललो. तरी घरी जाऊन भाषणाचं मूल्यांकन करा. मूल्यांकन म्हणजे चेक करा आपलं भाषण. मी भाषणाची वेळ पाळली का, मला 5 मिनटं आयोजकांनी दिले, मी 5 मिनटात माझं भाषण संपवलं का. नंबर 1, मी भाषण देताना आत्मविश्वासाने तिथे बोललो का, आत्मविश्वासाने माझी वागणूक होती का, माझं बॉडी लँग्वेज होतं का, माझे सगळे मुद्दे क्रमवार आले का, एखादा मुद्दा सुटला का, एखादा मुद्दा जास्तीचा आला का, माझं भाषण लोकांना आवडलं का, लोकांचा प्रतिसाद मिळाला का, स्टेजवरच्या लोकांनी टाळ्या वाजवल्या का, इतरांनी टाळ्या वाजवल्या का, इतरांनी टाळ्या का वाजवल्या याचे आत्मपरीक्षण करायचं. बऱ्याचदा बोलणारा थांबला पाहिजे म्हणूनही टाळ्या वाजतात. मुद्दा कळला का. बोलणारा माणूस बाई थांबला पाहिजे म्हणूनही टाळ्या वाजतात. आपल्यासाठी नेमक्या टाळ्या कशासाठी वाजल्या. आपलं भाषण, आपल्या भाषणातील मुद्दा लोकांना आवडला म्हणून टाळ्या वाजल्या, की आपण बोलता बोलता थांबलं पाहिजे, सर खूप झालं आता थांबवा म्हणून टाळ्या वाजल्या याचंही आपण निरीक्षण किंवा मूल्यांकन केलं पाहिजे. एवढं सगळं केलं की छानपैकी तुम्ही भाषण देऊ शकता असं मला वाटतं. मला असं वाटते की मी काही महत्त्वाचे मुद्दे या निमित्ताने तुमच्यासमोर सांगितले. मी इथे थांबतो. या संदर्भात जर काही अडचण असतील किंवा एखादा मुद्दा विचार असेल तर आपण विचारू शकता. आपण मनापासून माझं भाषण ऐकलं त्याबद्दल तुमचं सगळ्यांचं मनापासून आभार मानतो. वांदिले सर, धोटे सर यांनी मला इथे संधी दिली त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानतो आणि मी थांबतो. धन्यवाद.